नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज युपीएससीचा पेपर झाला. आजच्या युपीएससीच्या सीसॅट पेपर मधले विचारलेले गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयांच्या प्रश्नांची चर्चा आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून उद्या म्हणजे 26 मे ला संध्याकाळी 6 वाजता करणार आहे. लाईव्ह सेशन असणारे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जरूर या सेशनला अटेंड करा. बघा, युपीएससी 2025 या परीक्षेच्या अगोदर बरेच सेशन्स मी या ठिकाणी घेतले आणि विद्यार्थ्यांचे मला फोन आले, विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत की सर त्या सेशनचा आम्हाला जबरदस्त फायदा झाला. कारण की परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले प्रश्न, जे प्रश्न आम्ही डिस्कस केले होते व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा सोपे होते. त्या धर्तीवरचे होते आणि त्याच्यापेक्षा सोपे होते. त्यामुळे त्यांना सहज सोडवता आले. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेतला म्हणजे बघा 2025 मध्ये ही जी काल आजचा जो पेपर झालाय, त्या पेपरमध्ये 30 ते 40% प्रश्न असे होते की ज्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी पेपर पेन्सिलचा वापर करून तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत होते. आणि माझा नेहमी प्रयत्न बघा, तुम्ही माझे जेवढे पण व्हिडिओज बघाल त्यामध्ये मी विद्यार्थ्यांना हा या ठिकाणी सल्ला देतो की तुमची संपूर्ण तुमचा शिकून झाल्यावर, लर्निंग प्रोसेस कंप्लीट झाल्यावर सरावामध्ये तुमचा असा प्रयत्न असला पाहिजे की आपण कमीत कमी पेपर पेन्सिलचा वापर करून मेंटली आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू. आग्रह नाहीये, पण तुम्ही तसं जर केलं तर तुमचा वेळ वाचणार आहे. कारण की बघा, काही वेळेस आपल्याला असा फील होतो की आपण प्रश्न सॉल्व्ह करता करता थकून जातो. पण तुम्ही जर या स्ट्रॅटेजीचा वापर जर केला तर पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुमची एनर्जी लेवल टिकून राहते आणि मग त्या एनर्जी लेवलमध्ये खूप तुम्ही चांगलं काम करू शकता. मी नेहमी इन्सिस्ट करत आलोय विद्यार्थ्यांसाठी, मग तुम्ही युपीएससी साठी अभ्यास करत असाल, एमपीएससी साठी करत असाल, कॅट एक्झाम साठी करत असाल किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर पीवायक्यू हे सर्वात मोठं रोल त्या ठिकाणी प्ले करतं. म्हणजे आपल्याला एक गाईडलाईन प्रोव्हाइड करतं. आणि मी तुम्हाला हे प्रूव्ह करून देईल उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये की युपीएससीने देखील मागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन प्रश्न जरी जसा तर तसा टाकला नसला तरी थोड्याफार बदल करून बदलाने प्रश्न विचारला गेला आहे. आणि म्हणून मी 2000 आणि त्याच अनुषंगाने बघा, आता येणारी परीक्षा एमपीएससी ची परीक्षा येते सप्टेंबर महिन्यामध्ये. त्या अनुषंगाने मी 2013 पासून 2024 पर्यंत झालेल्या सर्व पेपर्सचं अनालिसिस देखील करणार आहे. त्याचं देखील मी तुम्हाला व्हिडिओज कधी आपण ते लाईव्ह सेशन करणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला देईल. आता उद्याच्या ह्या लाईव्ह सेशनसाठी मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप देखील तयार केलेला आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक भेटून जाईल आणि जेवढे पण लाईव्ह सेशन तुम्हाला होतील त्या लाईव्ह सेशनची लिंक तुम्हाला त्या ग्रुपवर शेअर करण्यात येईल. जेणेकरून बघा, जे गरजेचं आहे, तुम्ही जर परीक्षेच्या गरजेप्रमाणे जर तुम्ही अभ्यास करत राहिले तर कमी ताकदीमध्ये, कमी एनर्जी लेवलमध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला मिळू शकतं. अदरवाईज तुम्ही खूप मेहनत केली पण ती दिशाहीन जर तुमची मेहनत असेल तर त्यामध्ये आपल्याला थकवा येतो आणि कुठेतरी आपल्याला थांबावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, ती चूक इतर लोक करतायत ती तुम्ही करू नका आणि या संधीचा फायदा घ्या. उद्याच्या लाईव्ह सेशनला नक्की या. लाईव्ह सेशन मध्ये युपीएससी ची एक्झाम आहे. पेपर हा युपीएससीचा पेपर तुम्हाला माहिती आहे इंग्रजी आणि हिंदीमध्ये होतो. तर इंग्रजी मधले मी जरी प्रश्न घेत असले तरी ते डिस्कशन मी इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये देखील करणार आहे. तर तुम्ही नक्की त्या लाईव्ह सेशनला या. जास्तीत जास्त संख्येने या. तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील त्या लाईव्ह सेशनची लिंक पाठवा. उद्या आपण नक्की भेटूया आणि त्या प्रश्नांवर आपण चर्चा करूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.